नमस्कार, मी अक्षय आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं बोट टॉक्सवरती. खरं म्हणजे संपूर्ण जगामध्ये सध्या धुमाकूळ काढणारे युवक अर्थातच जेन झी, म्हणजे ज्याला आपण या पिढीला जेन झी म्हणतो, जी 13 ते 28 वर्ष वयोगटातली मुलं मुली. या मुलं मुली सर्व संपूर्ण काही जगातल्या देशांची सरकारं पाडत आहेत. अर्थातच सामाजिक, आर्थिक, राजकीय सगळ्याच क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालत आहेत. आता ही सगळे आव्हानं निर्माण होत आहेत आणि नक्कीच आपण या पिढीबद्दल चर्चा केली पाहिजे आणि संवाद साधला पाहिजे, कारण यामध्ये महत्त्वाचं यांचा पालकांच्या बाबत असेल. या पालकांनी नेमकं आपल्या पिढीला, या जेन झीला कशी दिशा द्यायला पाहिजे या संदर्भात आपण नक्की चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे प्रमुख वकील ॲडव्होकेट संकेत जोशी सर. ते स्वतः बॉम्बे हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात आणि विविध केसेसमध्ये त्यांचं प्रमुख हातखंडा आहे. तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर स्वागत करूया आपण. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे आपलं. सर, खरं म्हणजे आपण सर्वप्रथम सुरुवात करतो आहे की ही जी जेन झी पिढी आहे साधारण नेपाळच्या या घटनेपासून चर्चेमध्ये आहे आणि या पिढीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिथलं सरकार उलथापालथ करून टाकलं. त्याच्यामुळे ही पिढी नेमकी कशी आहे सर? आपण आजचा भाग नेपाळपासून सुरू करतो. नेपाळ आज जेन झी म्हटलं की सगळ्यात पहिला भाग जो आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे नेपाळ. नेपाळमध्ये डिस्कॉर्ड नावाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुशीला कर्के यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. तर ही गोष्ट तर अधोरेखित करण्यासारखी आहेच, पण त्याच्यासोबत अजून एक मोठी गोष्ट जुळून आली, ती म्हणजे जेन झी नावाची पिढी. ही जेन झी नावाची पिढी नेमकी आहे कोण? तर 1997 ते 2012 म्हणजे 1997 टू 2012 पर्यंत ही जन्मलेली पिढी, जिला आपण जेन झी असं म्हणतो. इलेक्ट्रॉनिक गोष्टी, टेक्नॉलॉजी या त्यांच्या DNA मिसळलेल्या आहेत. त्या नुसत्या हाताळत नाही, तर त्यांच्या त्या DNA इतक्या मिसळलेल्या आहेत की त्याच गोष्टीचा फायदा उचलून ते आज सरकारवरही दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. आणि ते त्याच्यात नेपाळ आपण पाहतोय ते सक्सेसफुल झाले. त्यांनी विजय मिळवलेला आहे. एका दृष्टीने ते हानिकारक पण आहे, पण एका दृष्टीने कुठेतरी आज जेन झी बोलत आहे किंवा व्यक्त होत आहेत, ही एक पॉझिटिव्ह पॉईंट त्यातनं मी पाहिल. एक वकील म्हणून मी त्याच्यात पाहिल. राजकीय चर्चा, मतदान, आंदोलन किंवा अभियान त्यांचं ऑनलाईन दिसणं काहीच नवल नाही, कारण त्यांच्या ते DNA मध्येच ते गोष्टी मिसळलेल्या आहेत. कारण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला त्यांनी इतकं, म्हणजे त्याचा एक वेगळा यूज पण आहे, म्हणजे त्याला आपण पुढे पाहू की त्याचा निगेटिव्ह जितका यूज आहे तेवढाच त्यांनी सोशल मीडियाचा यूज या गोष्टीतनं कसा होतो हे एक जगासमोर त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. ॲसेसिबिलिटी, स्पीड आणि ट्रान्सपरन्सी हे फक्त त्यांच्यासाठी शब्द नाही आहेत, तर ती जीवनशैली आहे त्यांच्यासाठी. आणि त्यांना पारदर्शकता हवी, त्यांना सहभाग हवा आणि निर्णय घेण्यामध्ये त्यांना आपला आवाज दाखवायचा असतो. त्याच्यात जेन झी पिढी प्रश्न विचारते आणि बिनधास्तपणे सगळे प्रश्न ते बिनधास्तपणे हे करतात. सिस्टीम जुनाट असेल तर ती बदलण्याची पण ताकद ते ऑनलाईन याच्या थ्रूच ठेवतात. आणि ते कुठली मुवमेंट असो किंवा सोशल मीडिया कॅम्पेनिंग थ्रूच त्या गोष्टीला ते आज आवाज म्हणून स्वतःचा आवाज ते सोशल मीडिया कॅम्पेनिंगलाच समजतात. डिजिटल युगातली लोकशाही कशी दिसते ही आज आपण जेन झीकडनं पाहू शकतो. आणि आतापर्यंतची जी आपण लोकशाही पाहतो आहे ती एक म्हणजे एक प्रॉपर एक मतदान, एक कमिशन सगळं त्या गोष्टी हेल्ड करतं आणि मग त्या गोष्टी तुम्हालाही सगळ्या माहिती आहेत की त्या एका नियमांनी त्या जातात. पण याला छेद देणारी गोष्ट जी झाली ती म्हणजे नेपाळला झाली. आणि सोशल मीडिया कॅम्पेनिंग थ्रू देशाचा पंतप्रधान बनू शकतो हे जगासमोर आणणारी गोष्ट ही जेन झी पिढीने करून दाखवली. त्यांचं एकच गोष्ट असते की जग चेंज करणं हे त्यांच्या मनात असतं. जग चेंज करायला ते आवाजही उठवतात, पण त्यांचा एक मुळात मुद्दा मी जो स्टडी केला आहे तो पाहिला की जग चांगलं असावं हा त्यांचा एक मुळात कुठेतरी एक त्यांची एक ती भावना लपलेली आहे की जग चांगलं असावं, ट्रान्सपरन्सी असावी. ते भावनिक सुद्धा आहे आणि कुठेतरी ट्रान्सपरन्सीनी या गोष्टी व्हाव्यात, जेणेकरून त्यांना कुठेतरी करप्शनला आळा घालायचा आहे, कुठेतरी सिस्टीम बदलायची आहे. जी जुनाट सिस्टीम झाली आहे त्या गोष्टीला त्यांना छेद देऊन काहीतरी नवीन आणायचं आहे, आधुनिकतेकडे जातात.
आपल्याला एक पार्ट त्यांचा निगेटिव्ह दिसतो की आपण ते सोशल मीडिया थ्रू किंवा नेपाळमध्ये बऱ्याचशा अशा हिंसक गोष्टी झाल्या की ज्याला आपण पाठिंबा नाही देणार. पण एक गोष्ट निश्चितच त्यांची वाखाणण्याजोगी आहे की त्यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर जगासमोर दाखवला की सोशल मीडियाचा जर योग्य वापर झाला तर ही पिढी काय करू शकते. हाही गोष्टी त्यांनी म्हणजे कारण तंत्रज्ञान हे त्यांचं प्लेग्राऊंड आहे आणि त्या हिशोबानेच ते बदल करतात. तर त्यामुळे जेनझीला आपण इतकं डॉमिनेट करून चालणार नाही. ते खूप जास्त आज पुढे आहेत सगळ्यांपेक्षा. ही आपल्याला सकारात्मक बाब म्हणता येईल त्यांची. हो. तंत्रज्ञानाला घेऊन पुढे तंत्रज्ञानाला पुढे घेऊन चालतात ते. सर, आता नुकतंच 2024-25 मध्ये काही माहितीनुसार की 40% तरुण जे आहेत तर ते एन्झायटी, डिप्रेशन या सगळ्या गोष्टीचा सामना करतायत. आणि अशा काळामध्ये ते साधारण इंस्टाग्राम, फेसबुक किंवा जे काही टिकटॉक असेल, जे की हे सगळे काही सोशल मीडिया वापरतायत, यामुळे ते या सगळ्या मेंटल हेल्थला कुठेतरी त्यांना अफेक्ट करत आहे. आणि ही पिढी एकतर जन्मतः डॅमेज आहे का, म्हणजे याचा अर्थ आपण त्याला बॉर्न डॅमेज म्हणूया, अशी काही पिढी आहे काही, आणि याला जबाबदार नेमकं कोण आहे? यांचे पालक जबाबदार आहे, सध्याची व्यवस्था जबाबदार आहे, सरकार जबाबदार आहे, की कोणाला जबाबदार म्हणता येईल? आणि याच्यावरती नेमकं यांना जर या मेंटल हेल्थमध्ये जर व्यवस्थित करायचं असेल तर आपल्याला नेमकं काय करता येईल? हा एक खूप कठीण आणि अस्वस्थ करणारा प्रश्न आहे की जेनझी ही पिढी बॉर्न डॅमेज नाही आहे, ती बॉर्न अनमॅनेज्ड पिढी आहे. रील्स, स्क्रीन नोटिफिकेशन, लाईक्स आणि फिल्टर्समुळे ती इतकी त्याच्यात मिसळलेली आहे की त्यांच्यावर 24 तास 24/7 त्यांच्यावर तोच एक आघात त्यांच्या मनावर किंवा मानसिक मनावर किंवा त्यांच्या डोक्यावर तोच एक त्यांच्या ताण येतोय. तुम्ही जो आकडा दिला की 15 ते 24 वयोगटातील 40% लोकांचं डिप्रेशन किंवा एन्झायटीमुळे, तर हा नक्कीच एक अस्वस्थ करणारा एक प्रश्न आहे की फोमो, बॉडी इमेज इश्यूज किंवा सायबर बुलिंग ही फक्त सोशल मीडियाचे साईड इफेक्ट नाही आहेत, तर ही आजच्या तरुणांची रोजची लढाई झालेली आहे. आणि ही पिढी डॅमेज आहे का, तर मी एक उलट गोष्ट पाहतो की आजची जेनझी पिढी खुलेपणाने उलट बोलणारी आहे. मानसिक इश्यूजबद्दल, मानसिक ज्या गोष्टी, ताणतणाव किंवा काही त्रास असेल तर त्याच्याबद्दल ते खुलेपणाने बोलतात, ते लाजत नाहीत. आजपासनं पहिले जे व्हायचं की मानसिक त्रासाबद्दल किंवा या गोष्टींबद्दल बोलायला कुठेतरी आपल्याला लाज वाटायची किंवा आपण कुठेतरी लपवायचो त्या गोष्टी. कुठेतरी तो हे असायचा, न्यूनगंड असायचा की मी जर बोललो तर कोणाला काय वाटेल, म्हणजे लोक मला वेड्यातच काढतील. हा जो हे इफेक्ट अगोदरच्या पिढीमध्ये तर तो आता नाही आहे. तर ते अगदी फ्रीली बोलतात त्या गोष्टीला आणि त्या गोष्टीला ते मोठ्याने बोलण्याची ताकद ठेवतात. मानसिक आरोग्य एक नक्कीच गोंधळलेला प्रवास आहे, पण ही पिढी स्वतःला रिसेट करण्याची तेवढीच ताकद ठेवते. आणि याच्यात तुम्ही जसं म्हटलात की जबाबदार कोणाची, तर उत्तर एकच नाही आहे, जबाबदार चारही दिशांनी येते. तरुणांची स्वतःची की डिजिटल सीमारेषा त्यांनी आखायला हव्या. त्याच्यानंतर म्हणजे ज्याला आपण बऱ्याचशा ठिकाणी US मध्ये वगैरे तुम्ही ऐकलं असाल तर तिथे ऑनलाईन कर्फ्यू असतो की रात्री 10:30 वाजल्यापासून ते सकाळी 6:30 वाजल्यापर्यंत तो एक कर्फ्यू सारखं ते पाळतात की जेणेकरून मानसिकदृष्ट्या शांतता, मनाला शांतता आणि डोक्याचा ताण कमी होईल. ह्या गोष्टी त्या पाहतात. या तरुण पिढीमध्ये, या जेनझी पिढीमध्ये किंवा सगळ्यांमध्येच भारतामध्ये हा इश्यू म्हणता येईल की इथे डिजिटल असाक्षरता आहे. डिजिटल असाक्षरता म्हणूया. मेन याच्यात आई वडिलांचाही हात येतो की आई वडील त्या गोष्टीला समजून न घेत्या, तू फक्त मोबाईल बंद कर, मोबाईल पाहू नको, इतका मोबाईल पाहिल्याने त्रास होईल, या गोष्टी म्हणून होणार नाही. त्या गोष्टीला छेद द्यावा लागेल. नेमकं ते काय पाहतात किंवा त्यांना काय हवं आहे, काय नको आहे त्या डिजिटल दुनियेतलं, हे पालकांनीही समजून घेण्याची गोष्ट आहे. त्यांना डिजिटल बाउंड्रीज या कुठेतरी पालकांनी समजून घेऊन लावून देण्याची, त्यांना ती सवय लावून देण्याची गरज आहे. तिसरी जी आहे ती सरकारचीही एक जबाबदारी आहे की कुठेतरी अल्गोरिदम वर चेक ठेवणे किंवा कुठेतरी काही सेक्शुअल कंटेंट किंवा या गोष्टी ज्या येतात आहेत, बऱ्याचशा आपण आता इंस्टाग्राम सर्फ करतो किंवा काही पाहतो, त्याच्यावर बराचसा असा कंटेंट असतो की जो फालतूचा असतो की ज्यानं आपलं त्या गोष्टीचं काहीच घेणं देणं नसतं, तर ते आपल्याला रेकमेंड होत राहतात. तर ते त्याच्यावर कुठेतरी एक चेक बसणं, इव्हन
चौथा जी गोष्ट आहे ती या ज्या ऑनलाईन ज्या कंपनीज आहेत, या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालवतात, त्यांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की त्यांनी त्या अल्गोरिदमला कंट्रोल करणं, कुठल्या गोष्टीला कोण काय सर्च करताय त्या दृष्टीनेच त्यांना ते मटेरियल सप्लाय करणं, त्या दृष्टीने त्यांना ते दाखवणं. पण आज आपण सर्च काही वेगळं करतो आणि येतं काही वेगळं, तर त्यामुळे ह्या चारही दिशांनी या गोष्टी येतात. त्याला कोणी एक जबाबदार राहणार नाही. कुठेतरी मुलांनी स्वतःच सीमारेखा आखायला, कुठे आईवडिलांनी त्यांना समजून घेऊन त्यांना त्या दृष्टीने पावलं टाकायला भाग पडायला हवं, किंवा त्यांच्यावर थोडा कंट्रोल ठेवता आला पाहिजे. आणि सरकारने पण काही नियम जे आपण समोर पाहूयात की काही गोष्टी करून कंपनीला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या ज्या कंपनी आहेत त्यांच्यावर थोडासा कंट्रोल ठेवून या गोष्टी सगळ्या करायला पाहिजे. तर आपण जसं पाहिलं की चारही दिशांनी ही जबाबदारी येते. कुठेतरी पालक जबाबदार आहेत, कुठेतरी स्वतः मुलं जबाबदार आहेत, कुठेतरी सरकार जबाबदार आहे, आणि सोशल मीडिया कंपनीज ज्या आहेत या पण जबाबदार आहे. आता आपण अगदी रिसेंट पाहू तर मी तुम्हाला आता सांगतो की US मध्ये, अमेरिकेतलं हे उदाहरण आहे की अमेरिकेत अनेक राज्यांनी युटा, आर्कन्सस असे कायदे आणले आहेत जे युवा वापरकर्त्यांसाठी सोशल मीडियाचा वापर नियंत्रित करतात. काही ठिकाणी रात्रीचा टाइम कर्फ्यू, तुम्हाला मी जसं म्हटलं रात्री 10:30 ते 6:30 पर्यंत हा टाइम कर्फ्यू तिथे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे, जेणेकरून झोपेवर आणि पर्यायाने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचा परिणाम व्यवस्थित होईल. तसंच युरोपियन युनियनचं उदाहरण एक आहे, EU एक्झाम्पल त्याला आपण म्हणतो. युरोपियन युनियनने डिजिटल सर्व्हिस ऍक्ट लागू केला आहे. या कायद्यानुसार मोठ्या प्लॅटफॉर्मला त्यांच्या अल्गोरिदममुळे होणारे सिस्टीमचे धोके जे असतात त्याची सिस्टमॅटिक रिस्क, ज्यात मानसिक आरोग्याचा धोका समाविष्ट आहे, याचे मूल्यांकन त्यांचं करणं बंधनकारक केलं आहे त्यांना. आणि ते धोके कमी करण्यासाठी त्यांना त्या बंधनकारक त्या कायद्यात केलेलं आहे की जे सोशल मीडिया कंपनी आहेत. तसंच सेक्शन 230 हे US मध्ये आहे की जे उत्पादनाचं दायित्व, म्हणजे प्रोडक्ट लायबिलिटी आपण ज्याला म्हणू, त्याचा दृष्टिकोन, म्हणजे सध्या अमेरिकेसारख्या देशांमध्ये 230 मुळे सोशल मीडिया कंपन्यांना वापरकर्त्यांनी पोस्ट ज्या करतो आपण त्या कायदेशीर संरक्षण मिळतं. पण आता वाद वापरकर्त्यांच्या पोस्ट बद्दल नसून तो सोशल मीडिया कंपन्यांबद्दल आहे. म्हणजे की कंपनीने डिझाईन केलेल्या अल्गोरिदम बद्दल जो मुलांना हानिकारक सामग्रीकडे ढकलतोय, म्हणजे ज्याला आपण प्रोडक्ट लायबिलिटी म्हणू. म्हणजे एखाद्या मुलांनी जर खेळताना जर त्याला खेळणं डिफेक्टिव्ह निघालं, त्याच्यामुळे जर त्या मुलाला हानी झाली तर निश्चित आपण कंपनीला जबाबदार धरू. तसंच इथे मी वकील म्हणून हे म्हणेल की जर त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे जर एखाद्या मुलाला मानसिक किंवा काही त्रास झाला तर त्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आपण जबाबदार धरू शकतो. तर या गोष्टी खूप मायने ठेवतात आणि असाच काहीसा कायदा भारतातही कुठेतरी समोर येईल ही अपेक्षा आपण करूयात. गेल्या 10 वर्षामध्ये साधारण ही जी काही जेनझी पिढी आहे ती जे ह्युमन अटेन्शन ज्याला आपण म्हणतो, साधारण 12 सेकंदापर्यंत ह्युमन अटेन्शन राहू शकतं. बट हे ह्युमन अटेन्शन त्यांचं 12 सेकंदावरून 8 सेकंदवरती आलेलं आहे. म्हणजे लक्षात ठेवण्याची जी गोष्ट आहे ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. कारण आता रील्सवरती त्यांच्यावरती रील्स येतात आणि ते लगेच नाही त्यांना लक्षात आलं तर ते लगेच स्क्रोल करतात. हे यूट्यूब आणि इंस्टाग्राम या सगळ्या गोष्टी दिसून येते आपल्याला. हे यावरून असं लक्षात येत आहे का की लक्षात ठेवण्याची क्षमता हरवत आहे यांची, किंवा हे भविष्यात त्यांचे नातेसंबंध सुद्धा विसरायला लागतील, हे सगळ्या घटना घडायला लागतील का? निश्चितच एक वकील म्हणून मी याच्याकडे कॉज अँड इफेक्ट म्हणून हा दृष्टीने पाहू शकतो की मायक्रोसॉफ्ट किंग्स कॉलेज लंडन यांनी पण एक हा डाटा दिलेला आहे की ज्याच्यात मानवी जे तुम्ही विचार करण्याची क्षमता आहे ती खूप कमी झालेली आहे. आपण सतत तो डोपामाइन इफेक्ट जो असतो की सतत एक 10 सेकंदांनी 15-20 सेकंदांनी आपल्याला एक तो झटका बसतो की आपण लगेच मोबाईल हातात धरतो आणि अगदी तंत्रवत आपला हात बरोबर मोबाईलकडे जातो, आपण मोबाईल पकडतो, त्याला स्क्रोल करतो आणि जे समोर असेल त्याला स्क्रोल करत राहतो. हे फक्त जेनझी पिढीचेच नाही तर सगळ्यांनाच लागू होत आहे. म्हणजे आपण म्हणजे जेनझी पिढी तर नावानेच बदनाम आहे. अगदी आजकाल इव्हन अगदी आपण पाहतो की आजकाल छोट्या मुलांना जेवला नाही की त्याला मोबाईल हातात आई हातात मोबाईल धरवते की हा जेवण करताना मोबाईल पाहिजेच याला. पण ही कौतुकाची गोष्ट नाही तर ही कुठेतरी त्या गोष्टीला म्हणजे नरकात ढकलणारी गोष्ट आहे की आपण आपल्या मुलाला जेवताना मोबाईलचे ॲडिक्शन लावतो आहे. तर त्याला ते नुसतं स्क्रोल, ज्याला
आपण हा आत्ता इफेक्ट पाहतोय की डोपामाइनचा झटका आपल्याला आता हे कळत आहे किंवा या गोष्टीवर आता आपण चिंतन करतोय किंवा त्या गोष्टीचा विचार करतो आहे. पण छोट्या मुलांना आतापासूनच ज्या सवयी लावल्या तर त्या पुढे जाऊन किती त्यांना त्रास देतील. हा अक्षरशः आपण बघू शकतो की छोटी मुलं जर साधी बघितली तरी ते मोबाईलला लगेच आणि कौतुकाने आई वडील सांगतात की आमचा मुलगा मोबाईलमध्ये इतका माहिर आहे की आम्हाला जे येत नाही ते त्याला येतं. पण ही कौतुकाची गोष्ट नाही आहे. त्याला त्या गोष्टीचं ऍडिक्शन लावण्यापेक्षा दुसऱ्या गोष्टीचं ऍडिक्शन ज्या वयाचं त्याच वयात त्याचं प्रॉपर ऍडिक्शन राहिलं पाहिजे. आणि यामुळे काय होतं ना की डीप थिंकिंग ज्याला आपण आता राज्य करताना किंवा आमच्या न्याय क्षेत्रात लगेच तुम्हाला न्याय मिळत नाही. तुम्हाला कुठेतरी थांबावं लागतं, विचार विनिमय करावा लागतो. कुठेतरी डीप थिंकिंग हा विषय असतो. तुम्हाला कुठेतरी सब्र ज्याला आपण म्हणतो संयम हां, तर त्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतात जी आजची पिढी ती नाही करू शकत. त्यांना लगेच इन्स्टंट सगळ्या गोष्टी पाहिजे असतात आणि त्या गोष्टींथ्रूच त्यांना ते समोर जायचं असतं. नाही मिळाले तर सुसाईड करतात. आपण आजकाल बरेच अशा केसेस पाहतो आणि आमच्या क्षेत्रात आम्ही म्हणजे येता दिवसानं अशा बऱ्याचशा केसेस पाहतो की म्हणजे एकमेकांवर हल्ले करतील किंवा या गोष्टी खूप त्या डोपामाइनच्या झटकामुळेच या गोष्टी येतात की डीप थिंकिंग, पुस्तक वाचण्याची सवय. कारण पुस्तक बोर होतं. पुस्तक वाचायला गेलं तर पुस्तक वाचायला डीप थिंकिंग लागतं. आणि आजकाल काय होतं की पुस्तक वाचायला गेलं की लगेच मोबाईल हातात पाहिजे की 5-5 मिनिट 10 सेकंदांनी लगेच मोबाईल. तर त्यामुळे त्या डीप थिंकिंग आणि या गोष्टी खूप कमी होत चाललेल्या आहेत, ज्याचा इफेक्ट हा दीर्घकाळ राहू शकतो. आणि शासन करताना किंवा कुठल्याही गोष्टी करताना डीप थिंकिंग विचार हा खूप आवश्यक आहे, जी या गोष्टीमुळे त्याला नक्कीच छेद बसतोय. तर या गोष्टीवर आजच्या पिढीने किंवा सगळ्यांनीच मी तर म्हणेल स्वतःचा विचार करून या गोष्टी कुठेतरी बाजूला ठेवून परत जुन्या गोष्टींकडे यायला पाहिजे. कुठेतरी खेळ खेळायला पाहिजे, कुठेतरी दांडगं व्हायला पाहिजे. या गोष्टी करून समोर जाण्यात काही हरकत नाही. एक चिंतन मनन होणं खूप गरजेचं आहे, जे होतच नाही. कारण चिंतन मनन याच्यासाठी होत नाही की मोबाईलमुळे ते होतच नाही. कारण आपण सतत सर्फ करत राहतो. थोडासा वेळ आपण मोबाईलशिवाय राहू शकत नाही. मोबाईल रिपेअरिंगला दिलं तर आपल्याला असं वाटतं की आपलं जग तिथे हरवलंय. तर या गोष्टी खूप मायने ठेवतात. तर कुठेतरी चिंतन मनन, पुस्तक वाचन, काहीतरी जुन्या गोष्टींचं जे आपण पहिले करायचो त्याच गोष्टी आज परत घडायला पाहिजे. आत्मसात करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून परत डीप थिंकिंग आणि विचार विनिमय होऊन कुठेतरी समाजावर त्याचा परिणाम होईल आणि परत समाज एक सुधारलेला आपल्याला दिसेल. भारतामध्ये सध्या 2025 वर्षामध्ये जर बघितलं तर बेरोजगारीचं प्रमाण हे म्हणजे ग्रॅज्युएट जे आहेत विद्यार्थी त्यांचं बेरोजगारीचं प्रमाण हे 15 ते 17% दरम्यान गेलेलं आहे. आणि अशा काळात जर बघितलं तर हे हायली एज्युकेटेड विद्यार्थी किंवा त्याच्यामध्ये खूप सारा खर्च करून एज्युकेशनसाठी हे गिग इकॉनॉमीमध्ये वगैरे सारख्या ठिकाणी काम करतात. म्हणजे अक्षरशः आपल्याला झोमॅटो किंवा स्विगीसारख्या कंपन्या म्हणतील म्हणजे हायली रिस्की हे सगळं त्यांचं काम आहे. तर हे याच्यामध्ये 12 ते 13 हजार रुपये महिन्यानी काम करतात. तर याच्यामध्ये एक होत आहे की इथलं लोकांचं लग्नाचं वय बिघडत चाललं आहे किंवा वय वाढत चाललेलं आहे किंवा कौटुंबिक परिस्थिती बदलत चाललेली आहे किंवा याच्यामध्ये लक्षात येतं आहे का की सामाजिक संरचना जी आहे भारतामधली ती सुद्धा बदलते आहे. याच्यावरून काय वाटतं आपल्याला? हा एक खरंच संवेदनशील टॉपिक आहे ज्याच्यावर आपण पाहतोय की आज उच्च शिक्षित लोक बेरोजगार आहेत आणि गिग इकॉनॉमीकडे आज ते वळतात आहेत. गिग इकॉनॉमी म्हणजे स्विगी, झोमॅटो किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. तर त्या गोष्टींकडे आज उच्च शिक्षित बेरोजगार वळतात आहेत की तुम्ही शिकता भरपूर पण तुम्हाला तो आउटपुट तुमचा तो इन्कम येत नाही. त्याचं एक प्रमुख काही कारणं आहेत की त्याच्यात कंपॅरिझन एक प्रमुख कारण आहे की घरातलं होणारं कंपॅरिझन की समोरचा 12 ते 15 लाख रुपये वर्षाचे घेतो आहे, पॅकेज घेतो आहे, तर तू मिनिमम 10 लाख रुपये तरी घेतलंच पाहिजे. तू जर 10 लाखाच्या खाली आलास तर तू कुठेतरी कमी पडतो आहे. त्याचं एक टेन्शन येतं की मी काय करणार आहे किंवा मी या गोष्टीला कसं छेद देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आपण स्किल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग किंवा काही हार्डकोर प्रॉब्लेम्स असतात ते शिकण्याची आपली आज म्हणजे एक ट्रेनसारखी आपली परिस्थिती झाली आहे की एक इंजिन जिथे जातं त्याच्या मागे सगळे डबे जात राहतात की आपण इंजिनिअरिंग करतो, MBA करतो, MCA करतो, BCA करतो पण आणि लगेच आपण कंपनीत अप्लाय करतो. तर एक
त्याच गोष्टीला फक्त घेऊन चालणार नाही. एक कुठेतरी रिस्क टेकिंग फॅक्टर असला पाहिजे. आणि रिस्क टेकिंग फॅक्टर आज खूप म्हणजे कोणीच घ्यायला धजावत नाही आहे कोणालाही. म्हणजे आपण जर मागच्या काही वर्षातलं कंपॅरिझन जर केलं तर आजकाल गव्हर्नमेंट तुम्हाला बऱ्याचशा स्टार्टअपसाठी गोष्टी प्रोव्हाइड करतो, लोन प्रोव्हाइड करत आहे. त्यामुळे काही लोक त्यांच्याकडे वळतात आहेत, पण तरी प्रमाण भरपूर कमी आहे. आणि तुम्हाला जर नॉन प्रोफेशनल जे करिअर आहेत त्याच्यात तर लोक धजावतच नाही आहेत. म्हणजे म्युझिक म्हणा, आर्ट म्हणा किंवा प्लेयर्स म्हणा, जे स्पोर्ट्समॅन म्हणा, या गोष्टींकडे तर बिलकुलच लोक धजावत नाही आहेत करायला. तर त्यामुळे कुठेतरी बेरोजगारीचं प्रमाण हे अजून वाढतं आहे. आणि त्या गोष्टीला छेद देण्यासाठी तुम्हाला सरकारलाही कुठेतरी पावलं उचलावं लागतील की जो एक सिलेबस जो चाललेला आहे वर्षोनवर्षे किंवा त्याला खूप काही त्याच्यात बदलाव होत नाही आहे, तर त्या बदलण्याचे काहीतरी म्हणजे जसं ग्रीन एनर्जी सोल्युशन्स आहे किंवा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यावर आपण लक्ष केंद्रित देऊन काहीतरी क्रिटिकल त्या गोष्टीतनं लोकांकडनं आउटपुट घेऊ शकतो की मुलं त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन अजून त्याच्यातनं डेव्हलप करतील. आणि जेणेकरून जे मोठ्या कंपनीजला किंवा मोठ्या स्केलवर जे हवं आहे ते त्यांना मिळेल आणि इकडे यांना एम्प्लॉयमेंट मिळेल. ते या गोष्टींना आज वकिली भरपूर स्कोप आहे, पण खूप लोक वकिलीकडे पाठ फिरवतात आहेत की आमचं कसं होईल किंवा एक रिस्क वाटते लोकांना की वकिलीत म्हटल्यावर मग काही त्रास होईल का किंवा काही होईल का. तर कुठेतरी रिस्क टेकिंग फॅक्टर, इनसिक्युरिटी एक वाटायला लागते. म्हणजे तुमची जर अडचण नसेल तर मी एक म्हणेल की हा गधे घाट आहे. अगदी की म्हणजे अगदी स्पष्ट मी बोलायचं होतं की हा गधे घाट आहे की एक मुलगा जे करतो तेच आपण इंजिनिअरिंग करायचं, एक पगार घ्यायचा, शनिवार रविवार एन्जॉय करायचा आणि म्हणजे ते मेंढरांसारखं कुठे. आणि त्याचाच परिणाम जो होतो आहे तो कुठेतरी कंपन्यांना जे हवं आहे ते मिळत नाही आहे. आणि जे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सोल्युशन्स जे आहेत त्यांना कुठेतरी कमतरता भासते. त्यामुळे कुठेतरी एक अनएम्प्लॉयमेंटचा इश्यू जो आहे तो होतो आहे. तर याच्यावर सरकारनेही जबाबदारी घेतली पाहिजे. कुठेतरी स्वतः मुलांनीही कुठेतरी आपली चुणूक दाखवून, कुठेतरी स्किल दाखवून, कुठेतरी नवीन प्रोडक्ट लॉन्च करून, कुठेतरी स्टार्टअप करून किंवा नॉन प्रोफेशनल करिअरमध्ये आपलं करिअर बनवता येतं, याचं बरंचसं उदाहरण आहे जे काही मुलं करत नाही आहेत. तर त्यामुळे हे करिअरही निवडता आलं पाहिजे आणि याच्यातनं पुढे जाता आलं. पण कुठेतरी ते अनएम्प्लॉयमेंटवर कुठेतरी आळा बसेल. आपण वकील आहात आणि कायद्याचे तज्ज्ञ आहात, त्याच्यामुळे मला हा जाणीवपूर्वक प्रश्न विचारायचा वाटेल की साधारण 68% इतक्या जेनजीजनी काही सांगितलं आहे की आम्ही जे कायदे पाळतो तर ते भीतीपोटी पाळतो, नैतिकतेपोटी नाही. म्हणजे उद्या चालून जर ही नैतिकता किंवा भीती जर संपून गेली तर कायदे पण हे पाळणं बंद होऊन जाईल का? म्हणजे याचा अर्थ की तिथे रूल बाय लॉ वगैरे जे आहे सगळं आपलं ते सगळं संपून जाईल का? खरं सांगायचं तर भीती एक खूप कमकुवत सिमेंट आहे जी दीर्घकाळ टिकू शकत नाही. पण भीती संपली की नियमांकडे दुर्लक्ष होतं आणि भीती वाढली की लोक त्यातनं बंड करतात. दोन्ही परिस्थिती या समाजासाठी धोकादायक आहेत. चुकीचं काम करणाऱ्यांना कायद्याची भीती असली पाहिजे, पण जे नियमांनी वागतात आहेत किंवा जे नियमांना धरून सगळं काम करतात आहेत त्यांना कायद्याची भीती काही बाळगण्याची गरज नाही. कारण त्यांना कायदा हा हेल्प करतो, त्यांना नियम हे हेल्प करतात कुठलेही. तर त्यामुळे कायदा पाळणं हे ड्युटीज अँड आयडेंटिटीचा भाग असलं पाहिजे. ते रूल बाय फिअर किंवा चा भाग नसलं पाहिजे की जे जबरदस्ती एन्फोर्स केल्या गेलं पाहिजे. ते स्वतःचं समजून की मला या गोष्टी पाळायच्या आहेत, मला या गोष्टी करायच्या आहेत, ह्या गोष्टी समजून या सोसायटीनी, स्पेशली जेन्झीनी, कारण ही जेन्झी पिढी खूप सगळ्या गोष्टींबद्दल खुलेपणाने बोलणारी आणि मोकळेपणाने चालणारी आहे. तर जेन्झीनी तरी मी सांगेल की सोसायटीसोबत कायद्याचं पालन केलं पाहिजे. त्या गोष्टी त्यांनी व्यवस्थितरित्या सांभाळून आणि व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टींना पाहून कायद्याच्या चौकटीत बसेल असंच काम केलं पाहिजे. जर कायद्याच्या पलीकडे जायचं ते काम करतील तर निश्चितच त्यांनाही त्रास होणारच आहे. कारण शेवटी कायदा हा सगळ्यांच्यावर आहे, त्याच्यातनं कोणीच सुटत नाही. तर रूल बाय फिअर नसलं पाहिजे, तर तो रूल ऑफ लॉ असला पाहिजे की जो जबरदस्ती न लावता त्याच्यात लोकांनी स्वतः पार्टिसिपेट केलं पाहिजे की हा जो काही कायदा बनला आहे, हे जे काही नियम आहेत
ते स्वतः माझ्यासाठी आहेत आणि हे माझ्या सुरक्षिततेसाठी आहेत. तर त्यामुळे मी याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन समाजात काम करेल आणि समाजाला एक सोबत घेऊन एकमेकांना आपण सोबत रूल ऑफ लॉ घेऊन आपण काम करूयात, ना की रूल ऑफ फिअरचं गोष्टींनी काम केलं पाहिजे की जेणेकरून समाजालाही त्याचा त्रास होईल. तर त्यामुळे कायद्याला भिण्याची काहीच गरज नाही. कायदा हा आपल्यासाठी आहे. मग ते अगदी जेनझी असो किंवा सगळेच सोसायटीतले कुठलाही घटक असो, कायदा हा फक्त आपल्या सुरक्षितेसाठी आणि आपल्या सगळ्यांच्या समाजासाठी आहे. त्या समाजात लोकांनी कायदा पाळला पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीतच राहून सगळं कार्य केलं पाहिजे. नाहीतर लोकांनाही त्रास होऊ शकतो आणि समाजालाही त्रास होऊ शकतो. सर, सध्या जे काही डीप फेक असो किंवा सेक्स्टॉर्शन असो किंवा मग त्याच्यामध्ये ऑनलाईन हॅरॅसमेंट या गोष्टींमध्ये जेनझी एकतर गुन्हेगार म्हणून सुद्धा दिसते आणि त्याच्यासोबत या गोष्टींची बळीसुद्धा ठरते. म्हणजे एकाच वेळी दोन गोष्टी घडताना दिसतात या जेनझीसोबत. तर अशा वेळी आपण या कायद्याच्या संदर्भात जर बघितलं आपण, तर वकील म्हणून काय सांगाल की यांना हे कसे वळतायत आणि हे कसे शिकार होत आहेत या सगळ्या गोष्टींचे? कारण की याच्यामध्ये जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात ऑनलाईन हॅरॅसमेंट खूप भरपूर वाढलेली आहे. याबद्दल वकील म्हणून काय सांगाल आपण? हा खरंच खूप सेन्सिटिव्ह प्रश्न आहे. या प्रश्नात मी एकच सांगेल की सायमल्टेनियसली जेनझी ही पिढी आरोपीसुद्धा होते आहे आणि बळीसुद्धा पडते आहे त्याच गोष्टीला. याचे बरेचसे कारण आहेत की ज्याच्यात आपण बोलायला गेलो तर फार मोठं होईल ते, पण मी अगदी मोजक्या शब्दांमध्ये बोलायचं झालं तर आजकाल जो सोशल मीडिया जो अवेअरनेस आहे तो खूप कमी झालेला आहे आणि आपण बऱ्याचशा गोष्टींना बळी पडतो आहे. कुठल्या अननोन लिंक्सला क्लिक करतो किंवा आपले फोटो, व्हिडिओज, आपले जे काही आपली पर्सनल माहिती आहे ती आपण इतकी सोशल मीडियाला आपली सवय झालेली आहे की काही झालं तरी अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण शेअर करतो सोशल मीडियावर. काही एक्झाम्पल आहे आपल्याकडे की ऑनलाईनमुळे असं काही घडलेलं आहे की एखाद्या स्टुडंटसोबत वगैरे? बरंच असं झालेलं आहे की मी नाव तर नाही घेणार, पण एका व्यक्तीला, म्हणजे मी एक केस पाहिली होती की 14 वर्षांचा एक मुलगा होता आणि त्यांनी आपले नोट्समध्ये आपलं पासवर्ड आणि कार्डांचं हे सगळं डिटेलिंग सगळं ठेवून ठेवायचे. त्याला ही गोष्ट माहिती होती. तर त्यांनी त्या गोष्टीचा आधार घेऊन एक ऑनलाईन साईट त्यांनी शोधली. त्या ऑनलाईन साईटवर त्यांनी गेल्या आणि एक काय म्हणता येईल त्याला की सेक्सबद्दलची जी त्याची एक एक्साइटमेंट होती किंवा त्या गोष्टीबद्दल जे कुतूहल त्याला होतं, तर त्या गोष्टीच्या कुतूहलाने त्याला जवळपास 80,000 तो गंडवला गेला की त्यांनी त्याच्यातनं काही त्याला मॉडेल्स दाखवल्या गेलेत. कारण आजकाल पॉर्नोग्राफी आणि हा इतक्या खुलेआम दिसतात या गोष्टी की त्यामुळे निश्चितच ही पिढी त्याच्याकडे खूप वळते. लगेच एका क्लिकवर लगेच त्या सगळ्या गोष्टी दिसतात. इव्हन इंस्टाग्राम, सोशल मीडियाला पण बऱ्याचशा अशा गोष्टी दिसतात की ज्या म्हणजे अशा गोष्टींना अटॅच असतात. तर त्यामुळे त्यांनी त्या मुलांनी क्लिक केलं त्या गोष्टीवर. त्याला काही मॉडेल्स दाखवण्यात आले, त्यातली त्यांनी मॉडेल सिलेक्ट केली आणि आपल्या वडिलांच्या कार्डातले पैसे काढून परस्पररित्या जवळपास त्यांनी 80,000 रुपये उडवले. आणि जेव्हा ते उडवले तेव्हा आणि त्याला फसवणूकच झाली. त्याला जिथे बोलवण्यात आलं होतं तिथे तो पैसे घेऊन गेला, थोडे काढत काही कार्डाने ऑनलाईन पेमेंट केलं. असं करत तो त्याच्या वडिलांचा मोबाईल तिथे घेऊन गेला. काही पेमेंट ऑनलाईन, काही पेमेंट कॅशनी, असं करत तो तिथे गेला आणि तिथे त्याला कळलं की हे सगळं रॅकेट आहे, फेक आहे. त्याला तिथे मारझोड करण्यात आली आणि सुदैवाने तो मुलगा तिथनं सुखरूप आला. ही खूप मोठी गोष्ट. पण तो प्रचंड घाबरलेला आणि प्रचंड त्याच्यातनं इतका तो तणावात आला होता की त्याला कळलं नाही. तर त्यांनी बऱ्याचशा गोष्टींची हेल्प घेत तो आला आणि त्या गोष्टीला त्यांनी कसं, म्हणजे माझ्या मित्राची ही केस आहे म्हणून तो आम्हाला सांगत होता की मी याच्यातनं काय करू शकतो. पण एक वकील असल्याचा म्हणजे दृष्टिकोन जो असतो त्यातनं मी त्याला विचारलं की बाळा, ही तुझी केस आहे, तू सांग मला खरं. कारण तो रडत होता. त्याच्यावरनं त्यांनी सांगितलं मग रडत की ही माझीच केस आहे. आणि त्यांनी त्याच्यातनं खरंच जे आहे ते सांगितलं. मी त्याच्या आईवडिलांशी काउन्सिलिंग केलं. त्याच्या आईवडिलांनी समजवलं की याच्यातनं याला मारून किंवा दडपशाहीने काही करून काही होणार नाही. हा उलट त्याच्यात अजून डिप्रेशनमध्ये जाईल. त्याला
खुलेपणाने घ्या, त्याला व्यवस्थित सांभाळा, त्याला व्यवस्थित सांगा. तर या गोष्टी बऱ्याचशा होतात आहेत. समुपदेशन आणि शाळांमध्ये आज काउन्सिलर्सची खूप कमी आहे शाळा कॉलेजेसमध्ये या गोष्टींना. खुलेपणाने या गोष्टींबद्दल बोलल्या जात नाही. कुठेतरी बद्दल जर बोलला आपण तर F-15 फाईल्सचं सध्या फारच हो अगदी या जेएनजीचे F-15 फाईल्स हजारो लाखो आहेत. अगदी. तर त्यामुळे आजकाल तेच होत आहे की छोटी छोटी गोष्ट शेअर करायची, छोट्या छोट्या गोष्टींना आपण हे करायचं. आणि मेन म्हणजे काय होतं की प्रोफाईल आपण लॉक ठेवत नाही. आपलं जे ऑथेंटिकेशन असतं, जे आपण 2 स्टेप ऑथेंटिकेशन किंवा 4 स्टेप ऑथेंटिकेशन असतं, ते आपण करून ठेवत नाही. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की आपलं कोणीही फोटो घेतो कुठेही. आणि जेन्झी ही पिढी अशी आहे की त्यांना कळत नाही नेमकं की कुठेतरी सूड घ्यायच्या भावनेने एखादा छोटा मुलगा म्हणजे 14, 15, 16 वर्षाचा मुलगा, एखादी मुलगी आवडली तर तिच्याशी बोलतो, पण तिने जर एकदा याला निग्लेक्ट केलं तर हा तिचा सोशल मीडियावर जाईल, तिचा फोटो घेईल. आणि आजकाल ॲप्स आणि ह्या इतक्या खुलेआम झालेल्या आहेत की त्याच्यावर एक क्लिक केलं की तुमचा चेहरा कुठेही फिट होतो, डीप फेक होतो. म्हणजे अगदी तुम्ही जेमिनी घ्या, तुम्ही चॅट GPT घ्या, या गोष्टी पण तुम्हाला त्या गोष्टी. आणि या पिढीने AI वरती पण माहिरत्व मिळवलंय. तर त्या गोष्टी यांना खूप. तर याच्यातनं सगळ्यात मी जर एक स्टडी केला तर याच्यात मुली खूप सफर होतात या गोष्टींमध्ये. की कुठेतरी मुलं एक स्वतःचं इम्प्रेशन मारायला किंवा मी पहा काय करू शकतो या गोष्टींना दाखवायला या गोष्टींचा उपयोग करतात. पण याच्यात मुली खूप सफर होतात. त्याच्यात बरेचसे कायदे आहेत की ज्याच्यात आपण जाऊन याच्यात कंप्लेंट करू शकतो. तर मी ते तुम्हाला सांगतो की ह्याच्यात बरेचसे असे कायदे आहेत की माहिती तंत्रज्ञान कायदा जो 2000ला आलेला आहे, ज्याला आपण IT ॲक्ट म्हणतो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट. तर त्याच्या कलम 66E म्हणजे 66E व्हायोलेशन ऑफ प्रायव्हसी, खाजगी भागाचे फोटो व्हिडिओ विनासंमती प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे यासाठी 3 वर्षांची कैद होऊ शकते आणि दंडही होऊ शकतो. तसंच कलम सेक्शन 67, 67A आणि 67B ज्याला आपण ऑप्शन्स एक्सप्लिट मटेरियलचा आपण जे वापरतो, अश्लील किंवा लैंगिकदृष्ट्या स्पष्ट सामग्री इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रकाशित करणं किंवा प्रदर्शित करणं याला ते छेद देतात. आणि कलम 67B म्हणजे 67B हे विशेषतः बाल लैंगिक शोषणाबद्दल आहे की त्यांचा छोट्या मुलांसंबंधित कुठल्याही सामग्री यूज करून त्याला प्रकाशित करणं किंवा प्रसारित करणं याच्याबद्दल त्याच्यावर कठोर शिक्षा दिलेली आहे. तसंच आयडेंटिटी थेफ्ट ज्याला आपण म्हणतो की दुसऱ्या व्यक्तीची ओळख घेऊन प्रोफाईल बनवणे किंवा त्याच्यावर फेक अकाउंट्स आपण तयार करतो. तर 66C आपण IT ॲक्टच्या त्याच्यात कठोर शिक्षा आणि त्याच्यात दिलेल्या आहेत. 66D ज्याला आपण चिटिंग बाय पर्सनेशन त्याला आपण म्हणतो की संगणक संसाधनाचा वापर करून फसवणूक करतो आपण की एखाद्याचं अकाउंट चोरीला घेणं किंवा त्याच्यातनं पैसे मागणं किंवा बऱ्याचशा गोष्टी. तसंच आज BNS भारतीय न्याय संहिता ज्याच्यात आहे त्याच्यातही बरेचशा काही कायद्यांचं अमेंड केलेले आहेत. तसंच भारतीय न्याय संहिता पहिले जे होतं आता जे BNS झालेलं आहे, पहिले IPC जे होतं की इंडियन पिनल कोड, आता जे भारतीय न्याय संहिता झालेलं आहे त्याच्यातही बऱ्याचशा कलमांचा उल्लेख आहे की कलम 354C मध्ये खाजगी कृत्य करताना बघणे किंवा त्याचे फोटो व्हिडिओ विनासंमती व्हायरल करणे किंवा प्रसारित करणे किंवा काढणे याबद्दल त्याच्यात सेक्शन 77 BNS मध्ये आहे. त्याला शिक्षा आणि सगळ्या कठोर गोष्टी दिलेल्या आहेत. तसंच BNSच्या 77 सेक्शन 1 सबक्लॉज 1 और सेक्शन 78 मध्ये पाठलाग करणे किंवा स्टॉकिंग करणे ज्याला आपण ऑनलाईन छळवणूक म्हणतो किंवा ऑनलाईन स्टॉक करता येतं एखादा की काय करताय तिचे फोटो स्क्रीनशॉट काढणे याबद्दल त्याच्यात दिलेलं आहे. तसंच एक्स्टॉर्शनचाही प्रकार बराचसा होतो की खंडणी ब्लॅकमेल करणं आणि सेक्स्टॉर्शनचे जे कलम आहेत जे 501 पहिले होता BNS मध्ये 78 कलम आहे. महिलांच्या शालीनतेचा अपमान करणे हा त्याच्यात उल्लेख दिलेला आहे. आणि पोक्सो ॲक्टचे पण बरेचसे कायदे आहेत की जे छोट्या मुलांना संरक्षण करतात. त्याच्यावर म्हणजे बोलायचं झालं तर बरंचसं मोठा चॅप्टर होईल. पण हे काही असे कठोर हे काही मेन सेक्शन्स असे आहेत की ज्याच्यावर आधार घेऊन
कंप्लेंट लॉन्च करू शकतो. cybercrime.gov.in अशी एक वेबसाईट आहे की ज्याच्यावर आपण जाऊन क्राईम नोंदवू शकतो आणि आपल्याबद्दल जर ऑनलाईन छळवणूक किंवा एखादं काही ऑनलाईन फसवणूक किंवा आपलं काही त्रास होत असेल, आपले फोटो व्हायरल झाले असते, त्याच्यावर आपण म्हणजे याच्यावर कंप्लेंट लॉन्च करून आपल्याला याच्यात नक्कीच न्याय मिळतो. त्याच्यात घाबरण्याची गरज नाही. पालकांनी याच्यात मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे. मुलींनी किंवा मुलांनी ज्यांच्यासोबत ही छळवणूक झाली आहे त्यांनीही मोकळेपणाने आपल्या पालकांशी, जे कोणी वरिष्ठ असतील, आपले भाऊ बहीण, पालक, टीचर, कोणाशी संवाद साधावा, त्यांना बोलावं, त्यांच्याशी खुलेपणाने बोलावं की माझ्यासोबत हा त्रास झाला आहे आणि त्याच्यातनं मार्ग निश्चितच काढता येतो. त्यात लाजण्याची काही गरज नाही. सर, आता अंतिमतः आपण जे आहेत तर या जेनजीसला काय सल्ला द्याल किंवा काय सजेशन असतील आपले ॲज अ ॲडव्होकेट म्हणून की नेमकं यांनी कसं वागायला पाहिजे? कारण हे फार आव्हानात्मक ठरत आहेत संपूर्ण जगासाठी, सोबतच आता देशासाठी सुद्धा. कारण युवकांची संख्या इथे खूप भरपूर आहे आणि जगामध्ये तरुण राष्ट्र आपण भारताला म्हणतो. तर अशावेळी काय या युवकांनी करायला हवं? जेनझीला सांगायचं तर आज इतकंच सांगेल की सर्वप्रथम देश माना. देशाबद्दल आपलं जे काही चांगलं देता येईल ते चांगलं द्या. दुसरी गोष्ट म्हणजे कायदे नियम यांचं पुरेपूर पालन करा. कायदे आणि नियम हे आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत, समाजाच्या सुरक्षिततेसाठी आहेत, तर त्याचं पूर्णपणे पालन करणं गरजेचं आहे. आणि असं कुठलेही कार्य करू नका की ज्यांनी समाजातल्या कुठल्याही घटकाला त्रास होईल किंवा कुठल्याही गोष्टीला आपल्यामुळे त्रास होईल असं कुठलेही कार्य करू नका. जेनझी ही कन्फ्युज्ड पिढी आहे, ती अनमॅनेज्ड पिढी आहे. त्यांना फक्त स्वतःला मॅनेज करण्याची गरज आहे. त्यांच्या हातात इतकं मोठं तंत्रज्ञानाचे शस्त्र आहे की त्या शस्त्राने ते काहीही करू शकतात, पण त्याचा पॉझिटिव्ह उपयोग त्यांनी करणं शिकलं पाहिजे. आणि करतातही आहेत, ते निश्चितच करतात आहेत. निगेटिव्हिटीला त्यांनी पूर्णपणे छेद दिला पाहिजे आणि पॉझिटिव्हिटीला आपलंसं करून त्या गोष्टी देशासाठी, समाजासाठी किती उपयोगी ठरतील याचा एक नवं पायंडा जेनझी पाडू शकतात. कारण ते खुलेपणाने बोलणारे आहेत. मानसिकदृष्ट्या मानसिक त्रास, कुठल्याही त्रासाबद्दल ते खुलेपणाने बोलतात. तर त्या गोष्टी त्यांनी निश्चितच करायला हव्या. आणि ते जे हरवलेले आहेत ते कुठेतरी स्वतःला सापडण्यासाठी त्यांनी स्वतःला वेळ दिला पाहिजे. कुठेतरी पूर्णपणे सोशल मीडियावरही अवलंबून न राहता कुठेतरी वाचन, कुठेतरी आपल्या पारंपरिक गोष्टी करून समाजासाठी किंवा स्वतःसाठी डेव्हलपमेंट केली पाहिजे. पूर्णपणे सोशल मीडिया किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मच हे त्यांचं शस्त्र नसून काहीतरी दुसऱ्या गोष्टीतनंही त्यांनी आवाज उठवणं घेतलं पाहिजे आणि समाजासाठी, देशासाठी कार्य केलं पाहिजे. हे माझं प्रामुख्याने इथे सांगणार आहे. आणि जेनझी म्हणजे काही सांगायचं राहिलं तर मी एकच सांगेल की जेनझी ही गोंधळलेली नाही, ती रेस्ट नाही, रिस्टार्ट करणारी पिढी आहे. गंभीर विचार करायला लावणारी ही पिढी प्रश्नांनी थकलेली नाही, तर उत्तर शोधण्याचं धाडस असलेली पिढी आहे. जेनझी ही समस्या नाही, तर ती बदलाची पहिली सूचना आहे. या पिढीला दिशा नको, तिला फक्त स्वातंत्र्य आणि सुरक्षित जागा हवी. जेनझी ही कमजोर नाही, तर ती ओव्हरलोडेड आहे आणि ते मान्य करण्याचा प्रामाणिकपणाही तिच्याकडे आहे. जेनझी वेग शोधत नाही, ती स्वतः रिदम तयार करत आहे. या पिढीला बदलणं शक्य नाही, पण तिला समजून घेतलं तर देश नक्कीच बदलू शकतो आणि ते पॉझिटिव्हिटीने. त्यामुळे जेनझीला इतकंच सांगेल की देश माना, कायदा माना आणि समाजाला जितकं चांगलं देता येईल तितकं आपल्या चांगलपणाने द्या. आणि या देशाचा विकास तुमच्याच हातात आहे पुढे, ह्याचं भान ठेवून समोरचं काम केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला जर बघितलं तर आपण सरांनी जेनझीच्या संदर्भामध्ये फार अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांगितलं की नेमकी ही जेनझी काय आहे आणि काय करायला पाहिजे. कारण हिची दिशा अनेकदा बदलताना दिसते किंवा अनेकदा भरकटलेल्या अवस्थेमध्ये दिसून येते. ही जेनझी काय आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी संकेत सरांनी सांगितलं. तर त्याबाबत मी संकेत सरांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. मी बोट टॉक्सचे आभार मानतो आणि अक्षय सरांचे आभार मानतो की त्यांनी मला इथे जेनझी इतक्या क्रिटिकल, इतक्या आजच्या ट्रेंडिंग विषयावर बोलण्याला इथे त्यांनी मला बोलवलं. त्याबद्दल परत बोट टॉक्स आणि अक्षय सरांचे आभार.